नमस्कार. शब्द फुलेच्या 117व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. मला सांगताना अत्यंत आनंद होतोय. हिंदुस्तान टाइम्स आयोजित टोयो पॉडमास्टर्स अवॉर्ड्समध्ये शब्द फुले हा आपला पॉडकास्ट टॉप 3 मध्ये आला. संपूर्ण भारतातून 3 बेस्ट स्टोरी टेलिंग पॉडकास्ट निवडले. त्यापैकी एक आहे शब्द फुले हा आपला मराठी पॉडकास्ट. मित्रांनो, आणखी एक इंटरेस्टिंग बातमी तुम्हाला द्यायची आहे. शब्द फुलेद्वारे आपण एक लघुकथा स्पर्धा आयोजित करणार आहोत. ही स्पर्धा खुली आहे. तुम्ही जर लेखक असाल तर यात भाग घ्या. विजयी लेखकांना मिळणार रोख बक्षीस, ट्रॉफीज आणि उत्कृष्टता प्रमाणपत्र. त्या कथा शब्द फुले पॉडकास्टवर विजयी कथा म्हणून मी सादर करेन. या स्पर्धेची संपूर्ण माहिती याच भागात एपिसोडच्या शेवटी मिळेल. शब्द फुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. शब्द फुलेचा भाग 107 भय ही कनिष्क हिवरेकर यांची कथा मी सादर केली होती. ती बऱ्याच जणांना आवडली, भरभरून प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच आणखी एक भयकथा पुन्हा सादर करतोय. कथा विहीर. लेखन कनिष्क हिवरेकर. आवाज सुजाता. निरंजन बैलगाडीमध्ये प्रथमच बसला होता. या भर उन्हाळ्यात जिथे बघावं तिथे रानोमाळ हिरवळ पसरली होती. पाण्याची पिकं तर वाऱ्यावर डौलत होती. बैलगाडी डुगडुग हलत होती. जागोजाग बैलगाडी थांबवून निरंजन मळ्याचे फोटोज क्लिक करत होता. काही ठिकाणी तर पाटाचं पाणी बांध फोडून बैलगाडीच्या वाटेवर आलं होतं. गाळात चाक फसण्याची भीती लागून राहिली होती. त्यात डोक्यावर सूर्य तळपत उन्हाच्या झळा लागत होत्या. परंतु या सर्वात ही पसरलेली हिरवळ जणू या उन्हाचा विरोध करत होती. हलकीशी मंद हवेची झुळूक देखील सुखावणारा गारवा देत होती. या देवगावची ही गोष्ट नवल करण्याजोगी होती. 12ही महिने पाऊस असो अथवा नसो, या देवगावमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ पडला नव्हता. परंतु त्याच्या शेजारच्या खेड्यापाड्यात मात्र यंदा कोरड्या दुष्काळानं थैमान घातलं होतं. निरंजन एक पत्रकार होता. शेजारच्या खेड्यातील कोणीतरी ही खबर त्याच्या कानी घातली होती की या गावात तळं नाही, नदी नाही, तरीही या देवगावात पाण्याची कसलीही कमतरता नाहीये. मोजून 100-100 छपरांचं हे खेडं होतं. या खेड्याची लोकसंख्या देखील बोटांवर मोजण्या इतपत होती. नेमका असा काय चमत्कार घडला होता या गावामध्ये की या खेड्यात दुष्काळ प्रवण क्षेत्र असूनही जलदेवता यांच्यावर प्रसन्न होती. याच रहस्याचा उलगडा करण्यासाठी निरंजन शहरातून एवढं दूर आला होता. या ठिकाणी येण्यापूर्वी त्याने आपल्या सिनियरकडून फक्त सुटी घेतली होती. त्यांना तो थेट इथली स्टोरी प्रेझेंट करणार होता. हे एक प्रकारे गुप्त ऑपरेशन होतं, जे निरंजन स्वतः ऑपरेट करणार होता. निरंजन हाडाचा पत्रकार होता. त्याच्या नसानसात पत्रकारिता भिनली होती. जर्नलिझमचा निर्लज्ज किडा त्याला चावला होता. अगदी लोकांच्या बेडरूम पर्यंत जायलाही कमी करणार नाही असा रगेल, सडाफटिंग, बेशरम स्वभावाचा हा पत्रकार होता. त्याच्या बोलण्यात तो बड्याबड्यांना गुंतवून गुरफटून टाकायचा. अगदी लोण्याप्रमाणे त्याची वाणी असायची, पण त्याच मधुर वाणीमध्ये चाकूची धार दडलेली असायची. साल्याने नक्कीच काहीतरी घोळ केला असणार आहे. धरणाची पाईपलाईन इथूनच कुठून तरी गेली असेल आणि यांनी पाणी चोरलं असेल. कोणाला समजलं नसलं तरी हा निरंजन काने यांचा पर्दाफाश करणार. माझ्यापासून काही लपून राहू शकत नाही. निरंजनला स्वतःवर पूर्ण विश्वास होता. पुढे बैलगाडी किशाबा चालवत होता. किशाबा रोहिदास नाना यांचा खास गडी होता. रोहिदास नाना
देवगावचे गाव प्रमुख होते. या गावामध्ये गावठाण पद्धतीचा अजूनही पाठपुरावा केला जात होता. ग्रामपंचायत किंवा सरकारी योजना हे गाव कधीही स्वीकारायला तयार नव्हतं. कधी कोणी सरकारी योजना घेऊन गावी आलंच किंवा कोणीही त्यांना जाब विचारायला आलंच तर असो. गावचा सर्व कारभार निमूटपणे रोहिदास नानाच्या देखरेखीखाली चालायचा. गावात कधीही कोणाला कसलीही अडचण उद्भवली नव्हती. जर अडचण उद्भवलीच तर रोहिदास नाना त्यासाठी तत्पर असायचे. शेत, रान, मळा सर्व काही मागे राहिलं आणि पुढे उताराला देवगावची वेस दिसली. किशाबानं बैलगाडी उताराला लावली आणि तिथे मात्र रस्त्याच्या कडेला एक विचित्र गोष्ट निरंजनला पाहायला मिळाली. हा काय विचित्रपण आहे? थांब रे किशाबा, थांब. निरंजनने त्वरित त्या जागेचे फोटो क्लिक करून घेतले. त्या जागेवर त्या रस्त्याच्या कडेला मोटरसायकल, जीप आणि कार सारख्या वाहनांचे अवशेष पडले होते, जे गंज चढून ओळखू न येण्याच्या पलीकडे गेले होते. हे काय, गाड्यांचं स्मशान आहे की काय? किशाबाने त्यावर काही उत्तर दिलं नाही. अरे तुझ्याशी बोलतोय, मूग गिळून तू गप्प काय बसलाय? आमच्या गावात वाहनं वापरत नाहीत, प्रदूषण पसरतं, पिकासाठी चांगलं नाही. अरे वा रे वा, पर्यावरण प्रेमी दिसताय तुम्ही सगळे. किशाबानं गाडी हाकली आणि निरंजन फोटो क्लिक करण्यात हे विसरला की किशाबानं त्याला सहज बगल दिली होती. इथेच निरंजनच्या बुद्धीला मात मिळाली होती. डुगडुग बैलगाडीने वेस ओलांडली होती. गावच्या चौकातील वडाचा पार आला होता. पारावर 4-5 वृद्ध पुरुष आपापसात चर्चा करण्यात गुंतले होते. त्यातच त्यांची नजर पडली ती बैलगाडीमधून जाणाऱ्या याच निरंजनवर. त्यांचं संभाषण थांबलं. त्यांची एकटक नजर निरंजनवर खिळली होती. निरंजनने त्यांचेही फोटोज क्लिक करण्यासाठी कॅमेरा वरती आणला आणि किशाबानं त्याला रोखलं. थांबा साहेब, त्यांना आवडणार नाही ते. निरंजन घाबरणाऱ्यांपैकी नव्हता, परंतु इथे त्यांची नजर अशी खुंशी होती की भासत होतं खरोखरच त्यांना राग येईल. त्यांच्या नजरेतच हा परका व्यक्ती गावात आलाय याची नाखुशी स्पष्ट होती. निरंजन मात्र निगरगट्ट. त्याने फोटो खेचला आणि पारावर बसलेले 4ही वृद्ध पुरुष ताडकन उभे राहिले. साहेब, काढू नका फोटो कोणाचं बी. बरं बरं, वाड्यावर चल. निरंजनने यावेळी कॅमेरा ठेवून दिला. वाड्यावर जायच्या वाटेला काही लहान मुलं मुली रस्त्यावर लगोरी खेळताना दिसत होती. त्यांनी देखील आपला खेळ मध्येच थांबवून निरंजनकडे पाहायला सुरुवात केली. त्यांच्याही नजरेत बरेच प्रश्न होते. निरंजनने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बैलगाडी आता रोहिदास नानाच्या वाड्यासमोर येऊन थांबली. वाडा भव्य टोलेजंग होता. पुढ्यात खास दरवाजाकरिता चिरेबंदी भिंत उभारली होती. दरवाजा एवढा भव्य होता की बैलगाडी सहजच आत जाऊ शकत होती. निरंजन अवाक होऊन पाहतच राहिला. नक्कीच हा गाव प्रमुख बराच श्रीमंत असणार. जर याची चोरी पकडलीच तर याला देखील ब्लॅकमेल करून याच्याकडून चिक्कार पैसा लुबाडता येईल. निरंजनच्या मनात हेतू जागा झाला. बैलगाडी आतमध्ये आली आणि निरंजन आपली बॅग घेऊन खाली उतरला. वाड्यात किशाबा सोडला तर आणखी कोणीही दिसत नव्हतं. इथे या स्थळी एक वेगळंच दडपण जाणवत होतं, पण त्यासोबत स्वतंत्र असल्याची देखील एक जाणीव होती. वाड्यात आणखी कोणी नाहीये का? नाही, फक्त मी आणि किशाबाच असतो. आवाज रोहिदास नानाचा होता. समोरच्या ओसरीवर रोहिदास नाना उभे होते. ते अचानक केव्हा कुठून आले निरंजनला याचा ठावही लागला नाही.
कानावर चंदेरी सफेद कल्ले वाढले होते. डोक्यावरील केसांमध्ये हलकी करडी झलक होती. डोळे गर्द, घारे आणि रोखलेले. धष्टपुष्ट शरीर, ओठावर पांढऱ्या शुभ्र पिळदार मिशा आणि तलवारीप्रमाणे धारदार नाक. अंगात खादीचा कुर्ता, खाली धोतर आणि त्याखाली चामड्याच्या व्हाणा. दोन्ही हात पाठीमागे बांधले होते. निरंजनने त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं आणि क्षणभरात एक न्यूनगंड त्याच्या मनात उभा राहिला. या व्यक्तिमत्वाला शहरात डॅशिंग असं नाव दिलं जायचं. पण निरंजनचा आपल्या व्यवसायात अशा प्रकारच्या शेकडो लोकांशी संबंध आला होता. राजकारणी, फिल्मी, समाजसेवक अशा बऱ्याच बड्या प्रस्थांशी त्याच्या भेटीगाठी झाल्या होत्या. या निरंजनराव, स्वागत आहे तुमचं आमच्या या झोपडीत. अशांना झुकतं माप देऊन मग त्यांची मापं काढायची यात निरंजन पुरताच पारंगत होता. रोहिदास नानाचे आमंत्रण त्याने स्वीकारले आणि ओसरीच्या पायरीजवळ येत तो उभा राहिला. या, आत या. प्रवासात कसली अडचण झाली नसेल अशी आशा करतो आम्ही. छे छे, मला कधी अडचण नाही होत. शिवाय अशा अफलातून बातम्या मिळवायच्या म्हटलं की थोड्याफार अडचणी झेलल्या तरी काय बिघडतं, नाही का नानासाहेब? शेवटी हाडाचे पत्रकार तुम्ही. या, किशाबा, चहा नाश्त्याचं बघ जरा, की थेट जेवणच करता? आता संध्याकाळ व्हायला झाली आहे. जेवण, चहा, न्याहारी हे सगळं होत राहील नानासाहेब. आधी थोडं टेका. तुम्ही ज्या कामासाठी इथवर आलात ते पूर्ण होणार याची मी हमी देतो. ते दोघंही ओसरीवर उभे होते. ताजे तवाने व्हा, चहा घ्या, विश्रांती घ्या. रात्रीच्या जेवणानंतर चर्चा करू. इतकंच बोलून रोहिदास नाना आत निघून गेले. त्यांच्या मागोमाग निरंजनने देखील आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. तोच तिथे किशाबा आला. किशाबाची गहिरी नजर निरंजनवर रोखलेली होती. चला, खोली दाखवतो तुमची. ओसरीजवळच वरच्या मजल्यावर जायचा जिना होता. किशाबा पुढे चालू लागला आणि मागोमाग निरंजन. वाड्याच्या जिन्याच्या पायऱ्या प्रमाणापेक्षा उंच होत्या. वाड्यात पसरलेली ही निस्सीम शांतता खरोखर निरंजनला अस्वस्थ करत होती. वाड्यात तुम्हा दोघांशिवाय कोणीच राहत नाही? किशाबा पायरीवर थांबला. त्याची मान मागे वळली. खांद्याच्या कोपऱ्याहून त्याचे डोळे दिसले. नाही, मालकांना माणसांची वर्दळ आवडत नाही. वाड्यात दोघच राहतो आम्ही. काम कमी पडतं. मग आणखी माणसं कशाला? स्वयंपाक मीच करतो. किशाबा पुन्हा चालू लागला. वरती पोहोचताच समोरच चिरेबंदी भिंतींमध्ये एक दरवाजा होता. त्या दाराला लोखंडी कडी लावली होती. किशाबाने कडी ओढून काढली आणि दरवाजा आत ढकलला. चौकटीतून आतमध्ये फुटभर खाली जमीन होती. निरंजनचा क्षणभर तोलच गेला. तरी त्याने स्वतःला कसंबसं सावरलं. खोलीमध्ये एका स्टूलवर टेबल फॅन होता. किशाबाने पुढे होत तो पंखा चालू केला. पंखा फिरता होता. त्याची थंड हवा खोलीभर एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात फिरत होती. किशाबाने त्याच खोलीमधील न्हाणी घर दाखवलं. आत एक स्टीलची बादली आणि एक लोखंडी नळ होता, ज्याच्या तोटीला लाल रंग दिला होता. उजवीकडे एक मोठी खिडकी होती. ती खिडकी उघडताच खालचा व्हरांडा, मोठा दरवाजा आणि कोणी आत वाड्यात आलं गेलं तर दिसायचं. जेवायच्या वक्ताला बोलवाया येतो. काही लागलं तर खिडकीतून हाक मारा. खाली यायची जरुरी नाही. किशाबा निघून गेला. मागोमाग त्याने दारही बंद केलं. निरंजनने आपला कॅमेरा आणि बॅग लोखंडी कॉटवर ठेवून दिली आणि फ्रेश होण्यासाठी न्हाणी घरात आला. नळ फिरवताच अगदी फुल प्रेशरने पाणी आलं. ताजं, टवटवीत आणि काचेप्रमाणे स्वच्छ पाणी दिसत होतं ते.
निरंजनने ओंजळ भरून पाणी घेतलं आणि आधी नाकाजवळ घेत त्याचा वास घेतला. पाण्याला कसलाही वास किंवा दुर्गंध नव्हता. जर हे धरणाचं पाणी असतंच तर यातील क्लोरीन किंवा इतर रसायनांचा गंध त्याने नक्कीच ओळखला असता. पण हे इतकं स्वच्छ पाणी. निरंजनने पाणी तोंडात घेत त्याची चव घेतली. पाण्याला मधाळ चव होती. पाणी धरणाचं तर नाही वाटत आहे, नक्कीच विहिरीचं असायला पाहिजे. याच्या वाड्यात नाहीतर पाठीमागे विहीर असेल. निरंजन फ्रेश होऊन बाहेर आला. तो बाहेर आला तसं त्याच्या खोलीमध्ये टेबलावर एक चहाचा कप ठेवलेला दिसला. त्यावर बशी झाकलेली होती. हा किशाबा कधी येऊन गेला? कपावरील बशी बाजूला काढत चहा घेत निरंजन खिडकीजवळ आला. खिडकीतून त्याने खाली डोकावून पाहिलं. खाली बघताच त्याला धक्का बसला, कारण वाड्याच्या व्हरांड्यात 3-4 वृद्ध मंडळी उभी होती. त्यांच्या पुढ्यात रोहिदास नाना हात बांधून उभे होते. चौघांची काहीतरी चर्चा सुरू होती. ते नानाजवळ नक्कीच काहीतरी सांगण्यासाठी आले होते. बोलता बोलता अचानक नाना पाठीमागे वळले आणि त्यांनी निरंजनच्या खोलीकडे बघितलं. निरंजन चटकन मागे झाला आणि खिडकीच्या आडोशाला लपला. निरंजनने पुन्हा डोकावून पाहिलं आणि यावेळी ते चौघही वाड्याच्या महादरवाजातून बाहेर पडले होते. रोहिदास नाना कुठे दिसेनासे झाले होते. निरंजन अस्वस्थ झाला. त्याची चलबिचल वाढली. त्याने 2 घोटातच चहा संपवला आणि आपल्या बेडवर येऊन टेकला. जर चर्चा आपल्या बाबतीत झाली असेल तर नानासाहेब नक्कीच वरती येऊन खबर घेतील. आपण निर्धास्त होऊन जसं काही ठाऊकच नाही असं पडून राहावं. निरंजनने तेच केलं आणि बेडवर आडवा झाला. जरा वेळ निघून गेला आणि नानासाहेब काही वरती आले नाहीत. पण निरंजनला मात्र गुंगायला होत होतं. पापण्यांवर वजन लागल्याप्रमाणे पापण्या जड लागत होत्या. डोळे मिटावेसे वाटत होते. निरंजनने कूस बदलली आणि सर्व संवेदना चेतना जागीच बंद पडल्या. तो गहिऱ्या निद्रेत हरवला. चहाचा अंमल इतका गहिरा कसा? त्यात नक्की साखरच होती की आणखी काही अंमली पदार्थ? निरंजन पहुडला होता. आडवा झाला होता. एखाद्या चित्रपटामध्ये एखादा सीन जसा फेडीन व्हावा तसाच काहीसा निरंजन एका रिकाम्या कॉरिडॉरच्या आळीत झोपला होता. त्याच कुशीवर, पण अंगाखाली मऊ गादी नव्हती. पृष्ठभाग टणक आणि कठीण भासत होता. निरंजनने पुन्हा एकदा कूस बदलली आणि यावेळी सर्व संवेदना चेतना जाग्या झाल्या. सबकॉन्शियस मेंदूला धोक्याचा संकेत मिळाला की आपण खोल दरीत कोसळतोय. निरंजन धक्क्याने जागा झाला. या धक्कातंत्राचं समीकरण काही वेगळं होतं. हे जणू काही त्याला जाग आणण्यासाठी करण्यात आलं होतं. निरंजन जमिनीवर हात टेकवत उभा राहिला. जवळच वाड्याची भिंत होती. दोन्ही बाजूने अशीच भिंत. दोन्ही बाजूने खिडक्या होत्या, पण दरवाजे नाही. दरवाजा कुठेही दिसत नव्हता. हॅलो 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 हॅलो. निरंजनचा आवाज दोन्ही दिशेला दूर दूरवर घुमत गेला, जसं त्या दोन्ही दिशेला कुठेही अंतच नव्हता. अचानक निरंजनच्या बाजूला भिंतीवर एक मशाल आपसूक पेटली, भडकली. निरंजन दचकून मागे सरकला. हे स्वप्न होतं की सत्य? पण हे स्वप्नाहून अधिक ठळक असं सत्य भासत होतं. कुठे आहे मी? काय जागा आहे ही? तोच मागच्या अंधारात झपाट्यानं काहीतरी धावत गेलं. निरंजन दचकून मागे वळला. अंगातले कपडे बरेच सैल जाणवले. त्याने खाली कपडे पाहिले.
सैलसर जास्त मापाचा ढगळ कुर्ता होता, खोल गळ्याचा. त्या कुर्त्याच्या बाह्यांनी हातही झाकले जात होते. खाली भली फुगीर विजार होती. हे काय आहे? कोणाचे कपडे थे? निरंजनने कपडे ओढायला सुरुवात केली आणि यावेळी तो कपडा ताणला गेला, अगदीच खेचला गेला आणि सटकन सुटला. अंगातील टी शर्ट ओढल्याने निरंजनला फटका बसला. छातीवर झपाटा बसला आणि निरंजन वेदनेने खाडकन जागा झाला. टी शर्ट मध्ये एक पेन होतं. त्या पेनचा हलकासा मारा छातीवर झाला होता. निरंजन उठून पलंगावर बसला. काय होतं ते? असं कसं स्वप्न पडलं मला? निरंजनने आपल्या मनगटातील घड्याळात बघितलं. रात्रीचे 8 वाजले होते. आपण एवढा वेळ इतके गाढ कसे झोपलो? पण निरंजनला क्षणातच एक नवीन अनुभूती आली. त्याला जाग आली तेव्हा कुठल्याही प्रकारचा घाम त्याला आला नव्हता. कसलाही थकवा जाणवत नव्हता. सर्व क्षीण त्या चहाने गेला होता. ही झोप खरोखर टवटवीत होती. पण हे झालं कसं? या 2 गोष्टींमधली तफावत समजणं त्याला मुश्किल जात होतं. हा विरोधाभास काही पचण्यासारखा नव्हता. खोलीतला पिवळा बल्ब जळत होता. कोणी कधी लावला समजलं नव्हतं. नक्कीच हे काम किशाबा करून गेला होता. भूक लागली असेल तर या खाली, मालकाने बोलवलंय. किशाबा आला होता. नाही, मला भूक नाहीये. आणि निरंजनच्या पोटात कावळे ओरडले. भुकेने पोट गडगडलं. आत्ता तर भूक नव्हती आणि आता अचानक? खाली या, जेवण तयार आहे, मालक वाट बघतायत. निरंजनने चेहऱ्यावर पाणी मारलं आणि हातपाय धुवून खाली आला. खाली एका खोलीमध्ये जेवणाचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. चौरंग, पाट, त्यावर पंचपक्वान्नांचं ताट आणि त्याभोवती समई मांडली होती. समईच्या उजेडात ताटातील पंचपक्वान्न आणखी खमंग दिसत होतं. या खोलीत फारशी झगमग दिसत नव्हती. भिंतीवर फक्त एक घड्याळ आणि एक कॅलेंडर होतं, ज्यामधील आजच्या तारखेला आळे करण्यात आले होते. नानासाहेब आतून बाहेर आले. त्यांचे हात ओले होते आणि किशाबाने त्यांना हात पुसण्यासाठी पंचा दिला. निरंजन उभा एकटक पाहत होता. निरंजनराव, बसा. आसनच ठेवा. अन्न ग्रहण करा, मग करू चर्चा. दोघेही जेवायला बसले आणि जेवण सुरू झालं. निरंजनने काही विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु नानासाहेबांनी हात करून त्याला अडवलं. किशाबा म्हणाला, जेवणाच्या वेळी मालक बोलत नाहीत. निरंजनने खांदे उडवले आणि निमूटपणे ताटातले पदार्थ संपवले. जेवून झाल्यानंतर किशाबाने दोघांनाही बाहेर वरांड्यात बसण्यासाठी बाज टाकून दिली. दोघंही समोरासमोर बसले होते. दिवे गेले असावेत म्हणून किशाबाने एक कंदील आणून तिथे स्टुलावर मांडला होता. करूया सुरुवात? निरंजनने विचारलं. अवश्य. नानासाहेब, सुरू करण्यापूर्वी मी काही गोष्टी तुमच्या कानावर घालण्यास इच्छुक आहे. मी एक पत्रकार आहे, तर मला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे आणि उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे. जरी तुम्ही माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते मी सहज पकडू शकतो. नानासाहेब हसले. आता गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायची तेवढी बारीक राहिलं म्हणायचं. काय हो निरंजनराव, सत्य उघडकीस आणणं हाच माझा व्यवसाय आहे. असं पत्रकारिता आणि सत्य यांचा दूर दूरवर एकमेकांशी संबंध नाही हे आम्हाला ठावं आहे. बरं, असो, विचारा. नाना गुडघ्यावर 2 हात चोळत म्हणाले. नानासाहेब, काय रहस्य आहे या देवगावचं? पाण्याचा हा अमाप साठा, 12ही महिने पाणी. ना कुठे शेततळं, ना कुठल्या प्रकारचा पाण्याचा साठा, ना मागच्या वर्षापासून पावसाने हजेरी लावलीये. काय गुपित आहे? अहो, देवाची कृपा झाली आमच्यावर.
आमच्या या देवगावच्या नावातच देव हाय. झाला प्रसन्न वरुण देव आमच्यावर, बरसली कृपा त्याचीच. नानासाहेब, मला सरळ उत्तर अपेक्षित आहे. असं विश्वास बसेल का तुमचा? हा, सांगून बघा. मागच्या वर्षी आमच्या रानातल्या म्हसोबाची जत्रा भरली होती. दुष्काळ पडला होता आणि अशात सुद्धा म्हसोबाला आम्ही साकडं घातलं, यंदा तरी पाऊस पडू दे. मग पडला पाऊस? नाही, पाऊस पडला नाही निरंजनराव. एक चमत्कार झाला. त्याच म्हसोबाच्या जागी एक भली मोठी विहीर पैदा झाली. हे 4-5 विहिरी एकत्र केल्या तरी तेवढी मोठी विहीर बनायची नाही, एवढी मोठी विहीर तयार झाली. पण ती विहीर कोरडी फट पडली होती. आम्हाला समजेना हा काय प्रकार आहे नेमका. पण तेव्हाच आजूबाजूच्या हऱ्या, गणपत, मोऱ्या सगळ्यांची बोंबाबोंब सुरू झाली की त्यांच्या विहिरी तुडुंब भरल्या म्हणून. कोण भरल्या, कशा भरल्या, कधी भरल्या, कोणाला बी त्याची काही एक कल्पना नव्हती. हा, पण ती एक विहीर ती मात्र कोरडी राहिली होती. गाववाल्यांना समजलं की देवाला साकडं घातलं आणि त्योच पावला होता. तेव्हापासून आजपर्यंत आमच्या या देवगावला पाण्याची कमी भासली नाही बघा. व्हॉट अ बुलशिट. नानासाहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण त्वरित सैलही झाल्या. जसं त्यांच्या मनात संताप उफाळून आला होता आणि त्यावरच त्यांनी मनोमन काहीतरी निर्णय घेतला होता. नानासाहेब, कशाला गोल गोल फिरवता? सांगून टाका ना. ढापलं सरकारचं पाणी, फोडली पाईपलाईन. मी काय कोणाला जाऊन सांगणार आहे का? हां, जर तुम्हाला वाटत असेल की मी कोणाला सांगू नये तर तुम्ही माझं तोंड बंद करू शकता. हाताची बोटं चाळवून निरंजनने त्यांना इशारा केला. तो पैशाचा इशारा पाहून नानासाहेबांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू दिसलं. तुम्ही म्हणजे निरंजनराव? अहो, फिरवलं तर तुम्ही आम्हाला. आधीच सांगायचं नव्हतं का? केली असती सोय तुमची. हा, म्हणजे हे मी फिक्स समजू का? अहो, एकदम पक्क करून टाका. तुम्हाला जे हवंय, ज्याचं तुम्ही हकदार आहात, ते सगळं तुम्हाला मिळून जाईल. पण आता नाही, उद्या सकाळी तुम्ही जायच्या वेळेत. अगदी तुमच्या जिंदगीभरची कमाई. हा. निरंजन खुश झाला होता. इथे येण्याचा हा एकतर फायदा नक्कीच झाला होता. मग चला तर, मी करतो आराम आता. निरंजन उठून जिन्याच्या दिशेने गेला. किशाबा पायरीवर उभा होता. वर झोपायची कापडं ठेवली आहेत, ती घालून झोपा. रात्री थंड वाजून येईल. निरंजनने त्यावर खुशी खुशीने होकार भरला आणि तो जिन्याने आपल्या खोलीत आला. खोलीत येताच निरंजनचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याची नजर पलंगावर पडली आणि त्यानं पाहिलं की पलंगावर एक पांढरा कुर्ता आणि पायजमा ठेवलाय. निरंजनच्या चेहऱ्यावरलं हसू ओसरलं. तो त्वरित पुढे आला आणि त्याने तो कुर्ता उचलून पाहिला. हा कुर्ता त्याने आपल्या स्वप्नात पाहिला होता. हाच हुबेहूब कुर्ता. निरंजनचं पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐका शब्दफुलेचा भाग 118 या कथेचा उर्वरित आणि अंतिम भाग. तर स्टे ट्यून. मित्रांनो, शब्दफुलेद्वारे आपण आयोजित करत आहोत एक लघुकथा लेखन स्पर्धा. तुम्ही लेखक असाल तर जरूर यात भाग घ्या. एक लेखक एक कथा. शब्दमर्यादा 700 ते 1000 शब्द. कथा प्रकार मुक्त. कोणत्याही विषयावर लिहू शकता आणि पाठवू शकता. अंतिम तारीख 28 जुलै 2024. 3 विजयी कथा आम्ही निवडणार आहोत. विनर लेखकांना मिळणार रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि उत्कृष्टता प्रमाणपत्र. जर दर्जेदार कथा जास्त प्रमाणात मिळाल्या त्या कथांनाही आम्ही मान्यता देऊ. 3 मान्यवर परीक्षकांचं परीक्षण मंडळ असेल, ते ह्या स्पर्धेचे निर्णय घेतील. विजयी कथांना शब्दफुले पॉडकास्टवर मी सादर करेन. त्याच प्रकारे काही निवडक कथाही सादर करेन.
कथा असावी स्वलिखित आणि अप्रकाशित. बाकी नियम आणि अटींसाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल. त्या लिंकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर या स्पर्धेत नक्की भाग घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. मित्रांनो, आणखी एक इंटरेस्टिंग बातमी तुम्हाला द्यायची. लवकरच शब्दफुले पॉडकास्टचा नवीन सीझन सुरू होणार आहे. शब्दफुलेचा दुसरा सीझन. त्यामध्ये लघुकथांबरोबरच रसिक श्रोत्यांनी सुचवल्याप्रमाणे कथा मालिका, अर्थात एका कथेचे अनेक एपिसोड्स असतील, अशा कथाही सादर होणार आहेत. हे तुमचंच सजेशन होतं, तर तुमची साथ मला नक्की द्या. हा प्रयोग कसा वाटतो तेही कळवा आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता, यूट्यूबवर आणि सर्व पॉडकास्ट ॲप्सवर. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा हा पॉडकास्ट सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता, यूट्यूबवर आणि सर्व पॉडकास्ट ॲप्सवर. तर या चित्तथरारक कथेच्या पहिल्या भागाबरोबर मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.